डाटा प्रेझेंटेशनचे आपल्याकडे काय आहे तर एक पिक्टोरियल म्हणतो आपण त्याला आणि ग्राफिकल प्रेझेंटेशन आपण तिथं पाहत असतो. तर चित्ररूप आणि आलेख रूप म्हणजे जे पिक्टोरियल आणि ग्राफिकल प्रेझेंटेशन जे आहे तर तो आपल्याला एक व्यवस्थित आपल्याला पटकन समजून येण्यासाठी तो डाटा तिथं दिलेला असतो. आता होतं काय की आपल्याला या डाटा प्रेझेंटेशनचे टाइप्स आहेत. पहिला आपला टाइप्स पाहणार आपण ग्राफिकल मेथड. त्यामध्ये काय काय येणार आहे ग्राफिकल मध्ये तर हिस्टोग्राम आहे, त्यानंतर फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आहे, त्यानंतर काय आहे तर लाईन ग्राफ आहे. हिस्टोग्राम, लाईन ग्राफ, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन हे आपण या ग्राफिकल मेथड पाहणार आहे. त्यानंतर आहे आपल्याकडे पिक्टोरियल प्रेझेंटेशन. त्यामध्ये सुद्धा काही टाइप्स पडत असतात. त्यामध्ये कोणते टाइप्स आहेत बार डायग्राम्स आहेत किंवा पायची डायग्राम्स आहेत. हे आपल्या चॅप्टर मधले पार्ट्स आहेत आणि त्या बार डायग्राम मध्ये सुद्धा 4 पार्ट्स पडत असतात. एक आहे सिंपल, एक दुसरा आहे जॉईंट, त्यानंतर आहे डिवायडेड आणि तिसरा आहे पर्सेंटेज. बार मध्ये सुद्धा 4 प्रकार पडतात. तर कोणकोणते सिंपल, जॉईंट, डिवायडेड अँड पर्सेंटेज. ठीक आहे. आणि पाय चार्ट तो पाय चार्ट राहतो. ठीक आहे. तर हे सगळे आपल्याला करायचं आहे. आपल्या या जो की मेथड आहे हिस्टोग्राम ही आपल्याला तशी समजणार नाही. ठीक आहे. हिस्टोग्रामला म्हणतात आपण आयतालेख. आयतालेख आपण त्याला म्हणत असतो. आयत काढायचा, आयतासारखाच काढतो आपण, जस्ट बार मार्ग सारखा. ठीक आहे. तर आयतालेख आपल्याला काढायचा आहे आणि हा आयतालेख काढण्याची एक पद्धत आहे ती आपल्याला समजून घ्यायची आहे. आणि ते समजण्या अगोदर आपल्याला प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे. प्रश्न काय दिलेला आहे तो प्रश्न घेऊया आणि त्या प्रश्नावरून ही सगळी जो हिस्टोग्राम आहे आयताला लेख जो आहे तर तो आपल्याला काढायचा आहे आणि तिथे तुम्हाला 3 मार्क देण्यात येईल. पेपरमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. हिस्टोग्रामवर विचारू शकतो, पायवर विचारू शकते किंवा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन असेल त्याच्यावर विचारू शकते. कशावरही प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. म्हणजे आपला पहिला पार्ट झाला. पहिला पार्ट काय होता मीन, मीडियन, मोड. आतापर्यंत आपण एवढ्या गोष्टी आपण शिकलो आणि ते व्यवस्थित शिकलेलो आहे आणि आपल्याला त्यावर कोणतंही एक्झाम्पल जर का आलं तर आपण ते व्यवस्थित सॉल्व्ह करणार. फक्त आपल्याला फॉर्म्युले माहित असलं गरजेचे. ऍट द एंड ऑफ दिस चॅप्टर तुम्हाला काय करायचं आहे की फॉर्म्युलेज लिहायची आहे. पहिलं काम ते करायचं, जेणेकरून काय होईल आपल्याला कोणत्या मेथडला कोणता फॉर्म्युला लावायचा आहे त्याची सुद्धा प्रॅक्टिस होईल. प्रॅक्टिस करावं लागेल तुम्हाला. म्हणजे जेवढे एक्झाम्पल सॉल्व्ह कराल तेवढं तुम्हाला ते इझी होईल. त्यानंतर आपला दुसरा जो पार्ट पडतो तो आहे ग्राफचा. त्यामध्ये हिस्टोग्राम आहे. ग्राफिकल मेथड जी आहे प्रेझेंटेशन जे आहे ग्राफिकल त्यामध्ये हिस्टोग्राम आहे तो आपण आता पाहतोय. त्यानंतर आपला कोणता आहे पिक्टोरियल मध्ये पाय चार्ट येते, बार चार्ट येते. ठीक आहे. हे आपल्याला पाहायचं बाय डायग्राम. हा गोष्ट काय आहे की आता आपल्याला असा क्वेश्चन दिसला की आपल्याला पहिले डोक्यात काय क्लिक होते की हा क्वेश्चन हा स्टॅटिस्टिक्स मधला. दुसरी गोष्ट म्हणजे आपण काय करत असतो तिथं वाचत असतो शेवटचं स्टेटमेंट काय आहे. तर सुरुवात बघा आता ड्रॉ अ हिस्टोग्राम रिप्रेझेंटिंग द इन्फॉर्मेशन. ही जी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याच्यासाठी तुम्हाला हिस्टोग्राम काढायचा आहे. म्हणजे आयतालेख आपल्याला काढायचा आहे. आयतालेख आपण कशावर काढणार आहे तर ग्राफ पेपरवर काढणार आहे. ठीक आहे. आता सगळं जी काही माहिती दिलेली आहे तर तो कसे वाचून घेऊया आणि हिस्टोग्राम कसा काढायचा ते आपण इथे व्यवस्थित शांततेत समजून घ्यायचं आहे आपल्याला. इथं काही आपल्याला काय आहे तर इथं कोणत्याही प्रकारचा ग्राफ आपल्याकडे अवेलेबल नाही. तरी सुद्धा आपण इथं ग्राफच्या पद्धतीने काढण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. बघा द टेबल बिलो शोज द नेट असेट व्हॅल्यू. त्या नेट असेट व्हॅल्यूचा जो ही शॉर्ट फॉर्म आहे तो असतो नाव. काय आहे तर तो मी व्यवस्थित तिथे आपण डिस्कस करू. ठीक आहे. आता फक्त एक्झाम्पल समजून घेऊ. युनियन फॉर द नेट, ए फॉर द ऍसेट आणि व्ही फॉर द व्हॅल्यू. नेट ऍसेट व्हॅल्यू त्याला आपण म्हणतो शॉर्ट फॉर्म मध्ये पर युनिट ऑफ द म्युच्युअल फंड ऑफ सम कंपनी. काही कंपनी आज आहे त्या कंपनीचं जे काही नाव आहे म्युच्युअल फंडचं तर ते आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. नाव दिलेलं आहे 8 ते 9 आणि म्युच्युअल नंबर ऑफ म्युच्युअल फंड काय आहे तर दिलेला आहे तुम्हाला 20. 8 ते 9च्या दरम्यान किती आहे 20 आहे. 10 ते 11च्या दरम्यान किती आहे 40 आहे. 12 ते 13च्या दरम्यान किती आहे 30. 40 ते 15 जे काही नाव आहे तर ते 25 कंपन्याचे आहे आणि 16 ते 17 आहे कसे आहेत 15. तर याच्यामध्ये आपल्याला कन्फ्युजन होत आहे. तर कन्फ्युजन होऊ नये म्हणून याचं जे काही ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे तर तुम्हाला काढायचं कोणाचं कसं काय तर है की नाही तर ते आपल्याला काढायचं आहे. पण हा दिसला की आपण काय करत असतो पहिले तर आपल्याला दिलेला जो काही डाटा आहे पहिला माहित असतो तुम्हाला हा कोणता वर्ग असतो रे. हा जो टेबल असतो त्याला क्लास म्हणतो किंवा मराठीवाले काय म्हणतात वर्ग. आणि खालचा जो असतो तर तो फ्रिक्वेन्सी असतो. आपण त्याला वारंवारता म्हणत असतो. आपल्याला जे काही ग्राफ काढायचा आहे तर या दोघांच्या वर्सेस काढायचा आहे. एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस.
या दोनच्याच रिलेटेड आपल्याला या ठिकाणी काढायचं. पण काढायच्या अगोदर तुम्हाला पहिल्यापासून एकच गोष्ट सांगण्यात आलेली आहे, दिलेला डाटा जो काही क्लास आहे हा क्लास एक्सक्लुझिव्ह आहे का इन्क्लुझिव्ह आहे हे पहिले शोधण्याचं काम करायचं. कंटिन्युअस आहे की डिस्कंटिन्युअस आहे, हा कंटिन्युअस आहे की डिस्कंटिन्युअस आहे, डिस्कंटिन्युअस. म्हणजे बघा 8 ते 9 गेला, मग गॅप पडला, नंतर 10 झालं, 10 ते 11 झाला, पण एक मध्ये गॅप पडला, 12 झालं, नाही का नाही. म्हणजे गॅप पूर्ण आला ना. म्हणजे तो असा नाहीये 8 ते 9, 9 ते 10 असं नाहीये. म्हणजे जिथून सुरुवात झाली एंड झालेला तिथूनच सुरुवात झालेली नाही त्याची. म्हणून त्याला आपण एक्सक्लुझिव्हचं आपण काय करतो, इन्क्लुझिव्हचं एक्सक्लुझिव्ह मध्ये कन्व्हर्शन करत असतो. म्हणजे जो डिस्कंटिन्युअस डाटा आहे त्याचं कन्व्हर्शन आपण कंटिन्युअस मध्ये करत असतो. मग आपल्याला 2 चार्ट मधून आपण काय करतो, 3 कॉलम त्या ठिकाणी करत असतो. आणि हा जो काही इन्फॉर्मेशन आहे हे तुम्ही आडवी सुद्धा लिहिली तर काही फरक पडत नाही. आपण याचे उभे 3 कॉलम करत असतो आपल्याला इझी जाण्यासाठी. आपली जी सवय लागलेली आहे आपल्याला, तर ती सुद्धा आपण तशी ठेवायची. ठीक आहे. तर इथं आपण 3 कॉलम्स करूया. असं म्हणता येईल आपल्याला, द क्लास इज डिस्कंटिन्युअस. तर हा दिलेला जो क्लास आहे तो डिस्कंटिन्युअस आहे. याच्यासाठी काय करतोय आपण, आता क्लास लिहिणार इथे. हा तुमचा क्लास काय आहे, एनएव्ही. ठीक आहे. क्लासमध्ये काय आहे तुमच्या, एनएव्ही आहे. ठीक आहे, नेट ऍसेट व्हॅल्यू. आणि त्यामध्ये ते बी कशात मध्ये आहे, रुपीज मध्ये आहे. त्यानंतर आपला जो फ्रिक्वेन्सी, हा क्लास कसा आहे बघा, त्याची व्हॅल्यू दिलेली जी आहे ती लिहायची आता आपल्याला 8 ते 9. ठीक आहे. नंतर 10 ते 11, नंतर 12 ते 13 है ना, 14 ते 15, 15 ते 16, 16 ते 17. नाही चुकलं ना, 12 ते 13, 12 ते 13, 14 ते 15, 16 ते 17. ठीक आहे. तर हा डाटा दिलेला आहे, हा डिस्कंटिन्युअस आहे. आता याला कंटिन्युअस मध्ये कन्व्हर्शन आपण करणार आहे. आता कंटिन्युअस मध्ये कन्व्हर्शन करण्यासाठी तुम्हाला गोष्ट लक्षात आहे, ही लोअर व्हॅल्यू असते, ही अप्पर व्हॅल्यूज असते. लोअर व्हॅल्यू मधून काय करत असतो आपण, मायनस करत असतो, 0.5 मायनस करतो, आणि अप्पर व्हॅल्यू मध्ये प्लस. आता हा क्लास कोणता आहे, डिस्कंटिन्युअस. आता आपण एक कंटिन्युअस क्लास म्हणू, कंटिन्युअस क्लास म्हणू आपण याला. ठीक आहे, शॉर्टकट मध्ये लिहितो. हा, आणि आपल्या इकडे ही जागा ठेवलेली आपण ग्राफ साठी, आणि इथं ही फ्रिक्वेन्सी साठी आपण छोटासा टेबल बनवून घेऊ. ठीक आहे, जेणेकरून आपल्याला एवढी जागा ग्राफ साठी युज करता येईल. मग इथे 8 मधून जर का 0.5 गेले तर काय येते रे, 7.5 ते 9.5. ओके, याच्यामध्ये 5 ऍड केले. त्यानंतर काय करतोय, 10 मध्ये आपण काय करतोय, 5 मायनस करतोय, 0.5, 9.5 टू 11.5. 12 मधून 0.5, 11.5, 13.5. इथे 13.5 टू 15.5. इथे 15.5 टू 17.5. आता इथे हा कोणता क्लास झाला, कंटिन्युअस. पहा 9.5 सुरुवात, डबल 9.5 संपला 11:30, 11:30. म्हणजे जिथून संपलाय तिथूनच सुरुवात झालेली आहे. याला कंटिन्युअस क्लास म्हणलेला आहे. या क्लासची आपल्याला काही घेणं देणं नाही. आता आपल्याला जे काही करायचं आहे तर हा टेबल, आणि इथे जो एक टेबल तयार करू दिलेला आहे, नंबर ऑफ म्युच्युअल फंड. नंबर ऑफ म्युच्युअल फंड जो आहे, तर दिलेली व्हॅल्यूज लिहायचे त्याच्या समोर, 20, 40, 30, 25 आणि 15. 25 आणि 15. ठीक आहे, ह्या सगळ्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, आपण त्या लिहिल्या. ओके, आता काय करणार आपण, हे सगळं जे आहे झाल्याच्या नंतर याचे ग्राफ काढणार. आता हे लिहिलंय आपण डिस्कंटिन्युअस. आता इथे आपण ग्राफ काढण्यासाठी आता पहिली गोष्ट लक्षात घ्या, इथं व्यवस्थित ग्राफ काढायचा आपल्याला. एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस आहे, आणि हे लिहित असताना इथे आपल्याला याला खाली घेऊन येईल, म्हणजे जेणेकरून आपली व्हॅल्यू जी आहे, तर हायेस्ट व्हॅल्यू किती बघायची, 40 आहे. म्हणजे आपल्याला 40 पर्यंत ग्राफ काढावा लागणार आहे. किती काढावं लागणार आहे, 40 पर्यंत काढावं लागणार आहे. म्हणून आपण याला खाली घेऊ. ठीक आहे, याला आपण एक्स ऍक्सिस रिप्रेझेंट करायचं असं, एक्स ऍक्सिस. आणि जिथून सुरुवात होती तो आपला काय असतो, 0. इकडे कोण असतो बघा रे, इकडे एक्स ऍक्सिस, इकडे कोण असतो, एक्स डॅश. आणि इकडे कोणता ऍक्सिस असतो आपला, वाय ऍक्सिस. ओके, वाय ऍक्सिस. आणि खालचा कोण मायनस वाला असतो, म्हणून त्याला आपण वाय डॅश लिहितो. बरोबर आहे, खालच्या व्हॅल्यू लिहायची नाही आपल्याला सध्या. जेव्हा लिहायचं इथं काम पडेल तेव्हा लिहू. आता आपल्या पद्धतीने आपण काय करणार आहे, तर व्यवस्थित इथे 1 सेंटीमीटरचा, आता इथं
आपण त्याचा युज करून 1 सेंटीमीटर आपण या ठिकाणी अंदाजे आपण तिथे घेणार आहे. पण तुमच्याकडे त्या ग्राफ पेपर मध्ये 1 सेंटीमीटरचा बरोबर अंतर लिहिलेला जास्त दिलेलं असतं. म्हणजे एका सेंटीमीटर मध्ये 10 लाईन्स तिथं तुम्हाला पाहायला मिळतील. ठीक आहे. ओके. आता या एक्स ऍक्सिस वर आपल्याला काय करायचं? पहिले आपण काय केलं की दिलेला जो डाटा होता तो एक्स इन्क्लुझिव्ह मध्ये होता, त्याचा डिस्कंटिन्युअस मध्ये होता, कंटिन्युअस मध्ये लिहिला. तो कंटिन्युअस वाला जो डाटा आहे तर तो आपण एक्स ऍक्सिस वर लिहिणार आहे. आणि नंबर ऑफ म्युच्युअल फंड जे आहे तर जो की वारंवारता आहे तर ती वाय ऍक्सिस वर लिहिणार आहे आपण. याला आपण लिहिणार आहे फ्रिक्वेन्सी. इकडे फ्रिक्वेन्सी राहील, इकडे कोण राहील रे? क्लास. तो जो तुमचा क्लास असेल तो इकडे एक्सटेंड होतोय ना, तो असा एरो दाखवून द्यायची इकडे. ठीक आहे. ही फ्रिक्वेन्सी इकडे जाते. आता हे लिहित असताना त्याचा स्केल सुद्धा तुम्हाला लिहावं लागणार की 1 सेंटीमीटर बरोबर तुम्ही काय घेताय हे तुम्हाला सुद्धा लिहायचं आहे. आता बघा इथं काय 1 सेंटीमीटर बरोबर, आता इथून सुरुवात बघा इथं काय आहे तर 7.5 ते 9.5 आहे. बरोबर आहे. तर 1 सेंटीमीटर आता इथं 7.5 ते 9.5 आहे. तर एक सुरुवात करूया आता. ठीक आहे. आता बघा इथे 1 2 3 4 5 6 7 8 हे आपण बरोबर 1 सेंटीमीटरचं आपल्याला आपल्या अंदाजे आपण इथं काय घेतलेलं आहे आता मेजरमेंट घेतलेलं आहे. ठीक आहे. त्याच पद्धतीने 1 सेंटीमीटर लाईक त्याच पद्धतीने आपण इकडे घेऊ आता 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे. अजून एक वरती घेऊन शकतो आपण, याला एक्सटेंड करून घ्या जर सर. ठीक आहे. इकडे वाय ऍक्सिस जर का आपल्या जागा पुरत नाही म्हणून 8 झाल्यावर इथे 1 9 आणि हा आपला 10. आता एक्स ऍक्सिस वर 1 सेंटीमीटर बरोबर काय घ्यायचंय तुम्हाला ते तिथे लिहावं लागणार आहे. इथं स्केल लिहायचं तुम्ही. इथं लिहू आपण स्केल. स्केल म्हणजे काय? प्रमाण. तुम्ही लिहिलेलं स्केल म्हणजे काय? प्रमाण ऑन एक्स ऍक्सिस हे लिहायला विसरायचं नाही. तुम्हाला प्रत्येक गोष्टीला मार्क असतात. छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही मिस करतात त्याला मार्क कटतील तुमचे. कारण आपल्याला काढायचंच काय? फक्त ग्राफच काढायचं आहे, वेगळं काही करायचं नाही. ग्राफलाच मार्क आहे तुमच्या. ठीक आहे. आता इथं ऑन एक्स ऍक्सिस 1 सेंटीमीटर आपल्याला स्केल काय लिहायची आहे तर 1 सेंटीमीटर बरोबर किती तर ती आहे 2 रुपीज. 1 सेंटीमीटर म्हणजे काय आहे तर त्याची व्हॅल्यू किती आहे? 2 रुपीज आहे. बरोबर आहे. हा. आणि त्यातला गॅप जो आहे 2 रुपीज आहे. पुढे जाऊया आता ऑन वाय ऍक्सिस. इथं सुद्धा लिहायचं आपल्याला ऑन वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिस वर तुम्ही 1 सेंटीमीटर बरोबर काय घेणार आहात तर त्याच्या हायेस्ट व्हॅल्यू किती आहे? 40. आता 40 असल्या कारणाने आपण सुरुवात करायची 1 सेंटीमीटर बरोबर 5 10 15 20 25 30 35 40 इथपर्यंत येऊन जाते. 45 ल्या 50 ल्या कम्प्लीट करून टाका 50 पर्यंत. असं काही कंपल्सरी नाही की 40 पर्यंत तर 40 पर्यंतच कम्प्लीट करा म्हणून, असं नाही. पण तुम्हाला मिनिमम 40 लागणार आहे, तिथपर्यंत तुम्हाला स्केल लिहावा लागणार आहे. ठीक आहे. तर आता ऑन द वाय ऍक्सिस तुम्हाला 1 सेंटीमीटर वर काय घ्यायची व्हॅल्यू? 5 फंड्स. 5 फंड घ्यायची आपल्याला बरोबर तिकडे. ही वारंवारता आहे. जे काही नंबर ऑफ म्युच्युअल फंड्स आहेत तर ते त्या वाय ऍक्सिस वर आपण रिप्रेझेंट करणार आहे. इथं आहे तुमची 5. इथं काय राहील रे? 10 15 20. इथं कोण राहील? 25 30 35 आणि इथं 40. आता मला सर आमची हायेस्ट व्हॅल्यू तर 40 आहे. वरती नाही लिहायचं, नाही लिहायचं तर नका लिहू. पण मला असं वाटतं की 50 पर्यंत कम्प्लीट करून टाका ना. तर इथं काय लिहायचं? 45 आणि इथं काय तुमचा 50 झालं. ओके. एक्स ऍक्सिस झाला, आपला वाय ऍक्सिस झालेला आहे. आपल्याला काय करायचं आता? ग्राफ करायचा आहे. आता ग्राफ काढत असताना तुम्ही काय करणार आहे? एक जो सेंटीमीटर आहे ते सोडून द्यायचा. कारण हा जो दिसतोय तुम्हाला 7.5 to 9.5 आहे. तर मला सांगा इथून सुरुवात झालेली का बरोबर? त्याच्यामधला जो काही गॅप इंटरवल जो आहे तो सारखा आहे का? नाही. जसं की या ठिकाणी 0 पासून तर 5 पर्यंत त्याचा एक जो की रीडिंग जी आहे तर ती कंटिन्युअस तुम्हाला पाहायला भेटते. 5चा गॅप जो इंटरवल आहे तो व्यवस्थित तुम्हाला पाहायला भेटतो. 5 10 15. पण इथं तसं नाही ना. इथं काय दिसत राहिलं तुम्हाला? डायरेक्ट 7.5 ते 9.5. इथं काय उरायला 7.5 ते 9.5चा तुम्हाला गॅप पाहायला भेटतो. म्हणून या ठिकाणी जो काही इथून तर इथपर्यंत पहिल्या जेव्हा त्यानं सुरुवात केली असता, त्यानं पहिले सुरुवात केली असता त्याला कोणत्याही प्रकारची रिडिंग यामध्ये भेटली नाही. जेव्हा तो रिडिंग यायला सुरुवात केली तर इथून इथपर्यंत येण्यापर्यंत त्याला कोणत्याही प्रकारची रिडिंग भेटली नाही, तर कोणतंही ऑब्झर्वेशन त्याला भेटलं नाही. तर त्यामुळं त्याला म्हणतो आपण क्रिंक. त्याला काय म्हणत असतो आपण? क्रिंक म्हणत असतो. आता क्रिंक काय असते तर जसं की आपल्याला या ठिकाणी एखादं एक्झाम्पल म्हणून आपण एक हे जे बुक आहे, जसं की आपण एक्झाम्पल म्हणून आता बुक घेऊया.
या बुक मध्ये काय आहे तर हा जो की पेज आहे, तर इथून आपण आता इथून इथपर्यंत चला ग्राफ आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे, तर इथून सुरुवात केली त्याने ऑब्झर्वेशन घ्यायला, पण इथून इथपर्यंत येऊपर्यंत त्याला कोणतंही ऑब्झर्वेशन भेटलं नाही. आणि नंतर त्याने ऑब्झर्वेशन त्याला काहीतरी रिडिंग भेटली हाय, डबल पुढे गेल्याच्या नंतर त्याला त्याच्यापेक्षा हाय भेटली, त्याच्या पुढे नंतर थोडीशी लो भेटली. म्हणजे इथून इथून इथपर्यंत येण्यापर्यंत त्याला कोणत्याही प्रकारचा काय भेटला नाही, रिडिंग भेटली नाही, कोणत्याही प्रकारचं ऑब्झर्वेशन भेटलं नाही. तर ते ऑब्झर्वेशन ते करण्यासाठी आपण काय करतो, त्याची एक घडी करतो, म्हणजे हे डिस्कंटिन्युअस झालेलं आहे. ठीक आहे इथे की बा याची जी काही ऑब्झर्वेशन आहे, कोणताही एखादा एक्सपेरिमेंट जो परफॉर्म करतो आहे आणि एक्सपेरिमेंट परफॉर्म करत असताना सुरुवात तर केली त्याने, पण त्याला कोणत्याही प्रकारचं ऑब्झर्वेशन भेटलं नाही. म्हणजे या ठिकाणी तो असं ऑब्झर्वेशन त्याला कमी भेटलंच नाही. नंतर त्याला एकदमच ऑब्झर्वेशन भेटलं, इथपर्यंत त्याचा जो गॅप आहे, नो ऑब्झर्वेशन भेटलं, इथून इथपर्यंत याईपर्यंत त्याला कोणत्याही प्रकारचं ऑब्झर्वेशन भेटलं नाही. जसं की इथे तुम्हाला पाहायला भेटते आहे की झिरो पासून सुरुवात केली असता कोणत्याही प्रकारचं ऑब्झर्वेशन त्याला भेटलं नाही. कुठपर्यंत तर 7.5 पर्यंत, 7.5 पर्यंत त्याला कोणत्या प्रकारचं ऑब्झर्वेशन भेटलं नाही. तर इथून तो ग्राफ काढण्यासाठी त्याची आपण त्या ग्राफ पेपरची जेव्हा आपण काय करतो, अशी घडी करतो, काय करतो आपण, अशी घडी करतो, तर तिथे अशी क्रिंक तयार होते अशी जस्ट. म्हणजे हा ग्राफ इथून सुरुवात झालेली आहे असं ते दाखवण्यात येते बाबा, असा हा ग्राफ इथून सुरुवात झालेली आहे. ठीक आहे अशी. मग इथून हा वाय ऍक्सिस आणि दिस वन इज एक्स ऍक्सिस. म्हणजे जो मधला गॅप आहे, जो ऑब्झर्वेशन आहे, आपण तो निग्लेक्ट करण्यासाठी आपण काय करतो, क्रिंक करतो. आणि क्रिंक करणं हे खूपच महत्वाचं आहे. ज्यामध्ये तुम्ही क्रिंक करणार नाही तर तुमचे मार्क कटतील. हे दाखवत आहे तिथे की तुम्हाला इथून इथपर्यंत येईपर्यंत तुम्हाला कोणत्या प्रकारचं ऑब्झर्वेशन भेटलेलं नाही, म्हणून त्याला तुम्ही क्रिंक करत असतात. आणि क्रिंकचा जो सिम्बॉल आहे तो तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, असा क्रिंक आपण या ठिकाणी करतो. जसं की आपण इथे पहिले लिहून घेऊ जे काही व्हॅल्यूज दिलेले आहे. 7.5 इथे लिहून घेतो मी, 7.5 ते कुठपर्यंत 9.5 पर्यंत. ठीक आहे, 1 सेंटीमीटर बरोबर काय आहे तर 2 रुपये. त्यानंतर 9 ते किती राहील, 9 ते 11.5. ठीक आहे, इथून इथपर्यंत काय राहील, 9 to 11.5. नंतर 11.5 पासून तर 13.5 पर्यंत, 13.5. त्यानंतर काय 13.5 पासून काय 15.5 पर्यंत, 15.5 पर्यंत. त्यानंतर 15.5 पासून किती तर 17.5 पर्यंत. इथं 17.5 पर्यंत या ठिकाणी आपल्या ज्या रिडिंग्स आहेत त्या आपण इथे लिहिल्या. आता मला सांगा, याची जो गॅप आहे या दोघांमध्ये जो इंटरवल आहे तो सारखा आहे. 7.5 टू 9.5 पर्यंत 2चा आहे, 9.5 पासून 11.5 चा 2चा आहे, इथून इथपर्यंत 2चा. म्हणजे प्रत्येक यामध्ये इंटरवल जो आहे तो सारखा दिसून राहिला. पण इथून इथपर्यंत येऊ असतो त्याला कोणत्याही प्रकारची रिडिंग भेटली नाही. म्हणून इथे या ग्राफ मध्ये इथं एवढा जो गॅप आहे, हे बरोबर लक्षात ठेवा सगळ्यांनी. ज्यांचं कोण हे गोष्ट विसरली त्यांचे मार्क कट होतील. इथे हा क्रिंक केला जातो, हा झाला आता क्रिंक. म्हणजे त्या कागदाची आपण घडी केली, हे घडी केली म्हणजे हा जो टेबल आहे तो इथे येऊ राहिला, जवळ येऊ राहिला आहे का नाही. म्हणजे असं हा चालला, इथून इथपर्यंत रिडिंग घेत गेलो आपण, इथपर्यंत कोणती रिडिंग नाही भेटली, आणि इथून असतो तुम्ही ग्राफ सुरू करू राहिले. म्हणजे इथून एवढा जो स्पेस दिसतोय तो स्पेस निग्लेक्ट करण्यासाठी काय केल्या जाते, क्रिंक केल्या जाते. याचा अर्थ त्यांना सांगायचं असतं की इथून इथपर्यंत आम्हाला कोणत्या प्रकारचा रिडिंग भेटलेली नाही. झालं क्रिंक करणं. आता आपल्याला इथे ग्राफ काढायचा आहे अलॉंग द एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस. एक्स ऍक्सिस वर आपण क्लास घेतलेला आहे, वाय ऍक्सिस वर आपण फ्रिक्वेन्सी घेतलेली आहे. पहिला जो चार्ट आहे त्यावर बघू, 7.5 टू 9.5 पर्यंत 7.5 ते 9.5च्या दरम्यान फ्रिक्वेन्सी किती आहे, 20. बघा इथं 7.5 ते 9च्या दरम्यान हा जो काही गॅप आहे इथून इथपर्यंत 1 सेंटीमीटर वर, तर इथून तर कुठपर्यंत फ्रिक्वेन्सी आहे, 20 पर्यंत. तर आपल्याला इथून इथपर्यंत आपल्याला हे काय करायचं आहे, पर्यंत आपल्याला काय करायचं आहे तर 7.5 पासून तर 20 पर्यंत फ्रिक्वेन्सी जिथपर्यंत आहे, जेवढी आपली फ्रिक्वेन्सी दिलेली आहे तिथपर्यंत आपल्याला इथं लाईन मारून घ्यायची आता. ओके, आणि इकडे हे 9 पासून परत. ओके, तर इथे 20 पर्यंत हायस्ट फ्रिक्वेन्सी किती त्याची, 7.5 ते 9.5 पर्यंत जी फ्रिक्वेन्सी आहे तर ती किती आहे, 20 आहे. बरोबर, आपण 20 पर्यंत काढला. दुसरं काय आहे बघा, 9.5 टू द 11.5 च्या दरम्यान जी फ्रिक्वेन्सी किती आहे, 40 आहे. म्हणजे इथला जो गॅप आहे ही जी काही फ्रिक्वेन्सी आहे तर त्याची किती आहे, 40 पर्यंत आहे. तर आपल्याला इथून इथपर्यंत आपल्याला 40 काढायची, 9.5 पासून तर 11.5 पर्यंत, तर 40 पर्यंत जाणार आपण आता इकडे.
म्हणजे इथून हा 40 फ्रिक्वेन्सी पर्यंत आपण आता इथं राईट केलं. त्यानंतर काय आहे 11.5 पासून तर 13.5 पर्यंत बघा. हा क्लास बघा 11.5 पासून 13.5 पर्यंत त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे 30. किती आहे 30 कुठे इथं. तर बरोबर आपल्याला या पद्धतीने इथून असं आपल्याला पाहायला भेटतं इथं. ठीक आहे. हा बघा 11.5 पासून 13.5 पर्यंत किती भेटलं तुम्हाला 30 भेटलं. ठीक आहे. त्यानंतर 13.5 पासून तर 15.5 पर्यंत बघा 13.5 पासून तर 15.5 पर्यंत किती आहे फ्रिक्वेन्सी 25. 25 कुठे आहे इथे. झालं 25. ओके. त्यानंतर काय 15.5 पासून तर 17.5 पर्यंत जो काही क्लास आहे तर त्या ठिकाणची जी फ्रिक्वेन्सी किती आहे 15 आहे. 15 कुठे 5 10 आणि 15 इथं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुमचा जो काही हिस्टोग्राम जो आहे जो आयतालेख बघा बरं हे रेक्टँगल सारखा दिसतो तुम्हाला आयतालेख तुम्हाला इथं पाहायला भेटू राहिला. हा हिस्टोग्राम तुम्हाला अशा पद्धतीने काढायचा आहे. गिवन जो डाटा आहे त्या डाट्याचं तुम्हाला कन्व्हर्शन इन्क्लुझिव्हचं एक्सक्लुझिव्ह मध्ये कन्वर्ट केलं आणि त्याचे आपण कंटिन्युअस क्लास बनवला आणि कंटिन्युअस क्लास आणि जो काही फ्रिक्वेन्सी आहे त्याच्या वर्सेस आपण काय केलंय एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसच्या वर्सेस आपण इथे ग्राफ काढलेला आहे. जो आयतालेख काढलेला आहे त्याला हिस्टोग्राम आपण करतो. यामुळे काय होतंय की आपल्याला एक्झॅक्ट लक्षात येते की कोणाची जी जी माहिती आहे ती पटकन लगेच लक्षात येते. ग्राफिकल रिप्रेझेंट केल्यानंतर लवकरच आपल्याला लक्षात येते. ठीक आहे. ग्राफिकल मधली जी पहिली मेथड आहे ती आहे हिस्टोग्राम आणि हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलं असेल. क्रिंग कसं करायचं का करायचं तर काय काय करायचं आहे तुम्हाला या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला सगळी समजलं असेल काय करायचं. पहिल्यापासून प्रश्न दिसला. प्रश्न दिसल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात येतं की हा कशातला आहे स्टॅटिस्टिक्स मधला आहे. शेवटचं वाक्य वाचायचं काय करायचंय ड्रॉ द हिस्टोग्राम म्हणजे आयतालेख तुम्हाला काढायचा या पद्धतीचा. दुसरी गोष्ट काय आहे प्रश्न वाचून घेतला आपण आता म्हणजे दिलेली माहिती ही एक म्युच्युअल फंडची आहे आणि काही कंपनीची माहिती दिलेली आहे. त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे आयतालेख काढायचा आहे ग्राफ काढायचा आहे. मग आपल्याला ही माहिती दिलेली जी असते तर ही आपण माहिती तुम्हाला हा पहिला जो चार्ट असतो जो आपला क्लास असतो दुसरा फ्रिक्वेन्सी असतो. जो क्लास आहे तो कसा आहे इन्क्लुझिव्ह का एक्सक्लुझिव्ह तो पहिले पाहायचा. तो आहे इन्क्लुझिव्ह डिस्कंटिन्युअस असल्या कारणाने इथं लिहायचं दिस इज द डिस्कंटिन्युअस आणि वी वॉन्ट टू राईट इन अ कंटिन्युअस फॉर्म. तर कंटिन्युअस फॉर्म मध्ये कन्वर्ट करत असताना आपल्याला माहिती आहे का याच्यातून काय करतो असतो पण 0.5 मायनस करतो असतो लेफ्ट साइड मधल्या याच्यातून राईट साइड मध्ये 0.5 ऍड करत असतो म्हणजे लोअर व्हॅल्यू मध्ये 0.5 मायनस करायचे आणि अप्पर व्हॅल्यू मध्ये काय करायचे 0.5 ऍड करायचे. मग आपल्याला कंटिन्युअस व्हॅल्यू जी आपल्याला भेटली या कंटिन्युअस व्हॅल्यूचाच विचार करायचा याचा विचार करायचा आणि याचं काम संपलं. हा हे दोन टेबल जे आहे या दोन टेबलच्या वर्सेसच आपल्याला काय करायचं आहे आता ग्राफ काढायचा आहे आणि ग्राफ व्यवस्थित काढत असताना लक्षात ठेवायचं याला एक्स ऍक्सिस द्यायला विसरायचं नाही याला वाय ऍक्सिस द्यायला विसरायचं नाही. याला एक्स ऍक्सिसच्या या साईडला लेफ्ट साईडला काय असते निगेटिव्ह व्हॅल्यूज असल्यामुळे त्याला आपण एक्स डॅश म्हणतो. वाय ऍक्सिसच्या खालच्या साईडला आपण व्हॅल्यूज मायनस असल्यामुळे वाय डॅश म्हणतो आपण. सुरुवात 0 न सुरुवात होत असते हे सुद्धा रिप्रेझेंट करायचं आणि नंतर स्केल लिहिताना तुम्ही जो काही दिलेला डाटा जो आहे त्या डाट्यावरनं तुम्हाला ठरवायचं आहे की तिथं स्केल कशी लिहायची. तुमच्या मनावर येते की दिलेला डाटा कशा पद्धतीने लिहायचा आहे. आता तुम्ही इथून 5 न घेता तुम्ही असंही करू शकत होता 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 पण तुम्हाला ते 40 पर्यंत लिहावं गेलं असं 1 2 3 4 5 6 7 8 असं 40 पर्यंत पण 40 पर्यंत तुम्हाला ते भेटणारच नाही ना. त्यामुळे तुम्हाला तसं ऍडजस्ट करावं लागेल. तुम्ही 1 सेंटीमीटर बरोबर 2 सुद्धा लिहू शकत होते. तुमच्या मनानं जसं तुम्हाला रिप्रेझेंट करायचं तसं करू शकता किंवा 1 सेंटीमीटर बरोबर तुम्ही 2.5 सुद्धा लिहू शकतो. तुम्हाला काय करायचं आहे ते दिलेल्या डाट्यावरनं तुम्ही त्या पद्धतीने त्याचं स्केल घ्यायचं पण स्केल लिहायला विसरायचं नाही. लिहिला आपण स्केल 1 ऑन एक्स ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 2 रुपीज. त्यानंतर वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 फंड
ते सगळे आपण या ठिकाणी लिहिले. आणि ही गोष्ट लक्षात घ्यायची, दिलेला जो काही आपला क्लास आहे हा कसा आहे, तर सुरुवात 7:30 पासून सुरुवात झालेली आहे. 7:30 ते 9:30, 9:30 ते 11:30, 11:30 ते यामध्ये गॅप बरोबर आहे आपल्याला इंटरव्हल. पण हेच रिडिंग भेटण्या अगोदर डायरेक्टच रिडिंग भेटली. 0 पासून सुरुवात होते ना कोणत्याही रिडिंगची, तर ती डायरेक्ट 7:30 भेटली. तर तिथपर्यंत तुम्हाला ऑब्झर्वेशन न भेटल्यामुळे ती जागा जी रिकामी आहे तिला आपण रिप्रेझेंट करतो क्रिंकनं. कशाने? क्रिंकनं. म्हणजे जसं की आपण कागदाची फोड करतोय. ग्राफ तर तो काढतो पण 0 पासून सुरुवात करतो ग्राफ काढायला आणि 7:30 पर्यंत, पण तो जो की मधला जो गॅप आहे तो दिसू नये म्हणून त्याला आपण कागदाची अशी घडी करून टाकतो, त्याला क्रिंक करतो. ठीक आहे, ओके, समजलं तुम्हाला? काय अडचण आहे? याच्यावरला एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. आपण एक एक्झाम्पल आपण यावरला एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे, नेक्स्ट जे प्रॅक्टिस सेट मध्ये एक्झाम्पल आहे ते आपण इथे घेऊ. ठीक, प्रॅक्टिस सेट 6.4 मधलं आपण प्रॅक्टिस सेट 6.4 मधलं हिस्टोग्रामवर आपल्याला एक्झाम्पल पाहायचं आहे. काय क्वेश्चन दिला आहे? क्वेश्चन द्यायच्या अगोदर तुम्हाला लक्षात एकच गोष्ट लक्षात आली असेल, असं काही दिसलं की तुम्हाला माहित आहे कोणता चॅप्टर आहे? स्टॅटिस्टिक्स. दुसरी गोष्ट तुम्हाला माहित आहे काय विचारलेलं आहे? एकच स्टेटमेंट आहे, त्यामुळे तुम्हाला काय डोकं लावायचं काम नाही. स्टेटमेंट काय? ड्रॉ अ हिस्टोग्राम ऑफ फॉलोइंग डाटा. हा दिलेल्या डाटावर हिस्टोग्राम काढायचा आहे, म्हणजे आयतालेख तुम्हाला काढायचा आहे. बरोबर, चला समोर. हे सगळं काही करत असताना मला सांगा, आता तुम्ही क्लास आणि फ्रिक्वेन्सी तुम्ही पाहिलेली आहे. हा जो टेबल असतो हा असतो तुमचा क्लास, आणि हा जो टेबल असतो हा तुमची फ्रिक्वेन्सी असते. याच्या वर्सेस या हा तुम्हाला ग्राफ काढायचा असतो. हा तुमचा एक्स ऍक्सिस, हा तुमचा वाय ऍक्सिस. बरोबर, आता जायचं समोर. हे सगळं काही करत असताना करायचं काय? पहिले आपल्याला हा जो टेबल दिलेला असतो ना, ही जी माहिती दिलेली असते, ही माहिती एक्सक्लुझिव्ह की इन्क्लुझिव्ह ही पहिले पाहायची. बघा, 135 ते 40 आहे, शेवट कशाचा? 140 आहे. 140 ते कुठे गेला? सुरुवात 140 न झाली, 145, 145 ते 150, 150 ते 155, म्हणजे जिथून एंड झाला तिथूनच सुरुवात झालेली आहे. म्हणजे हा डाटा एक्सक्लुझिव्ह आहे, इन्क्लुझिव्ह करायचं काम नाही. म्हणजे हा डाटा कंटिन्युअस डाटा आहे, ऑलरेडी दिलेला. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं कन्व्हर्शन करायचं काम नाही, काही लिहायची गरज नाही. डायरेक्ट आपण टेबल काढू शकतो. म्हणजे जो ग्राफ आहे तो काढायचा आहे, कोणत्याही प्रकारचे 2 कॉलम करायची गरज नाही. दिलेलं जे आहे तर ते लिहून घेऊ डायरेक्ट आन्सर. आता आपल्याला ग्राफ काढायला सांगितलेलं त्यांनी. ड्रॉ हिस्टोग्राम ऑफ द फॉलोइंग डाटा. या डाटावर आपल्याला हिस्टोग्राम करायचं आहे. तुम्हाला माहित आहे असा आपण ग्राफ काढत असतो. ठीक आहे, हा कोणता ऍक्सिस रे? वाय ऍक्सिस. ओके, आणि हा तुमचा कोणता? एक्स ऍक्सिस. ओके, आणि इकडे आपण स्केल लिहित असतो. इकडे काय लिहित असतो आपण? स्केल. आता स्केल जे आहे ऑन एक्स ऍक्सिस, एक्स ऍक्सिस वर तुम्ही काय लिहितायत? 1 सेंटीमीटर बरोबर काय घेणार? तर बघा बरं, एक्स ऍक्सिस वर काय आहे, तर आपण ह्या व्हॅल्यूज घेतो. 135 ते 40, 140 ते 150, म्हणजे याच्यामध्ये किती जरी आता 5चा, म्हणजे तुम्ही 5 व्हॅल्यू घेऊ शकता. या मग काय घेणार आपण? ऑन द 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 हाईट ऑफ स्टुडंट्स. हा, हाईट हो ना सेंटीमीटर मध्ये, हाईट ऑफ स्टुडंट कशात? सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर. ओके, हा पुढे गेल्यानंतर ऑन वाय ऍक्सिस काय लिहिणार होतात आपण? ऑन वाय ऍक्सिस, ऑन वाय ऍक्सिस या ऍक्सिस वर. तर फ्रिक्वेन्सी बघा बरं, 4, 12, 16, 8. तर या ठिकाणी आपण याला घेऊ शकतो. बघा 2-2चा गॅप दिसतोय तुम्हाला इथं. 2 नंतर 4, 4 नंतर 6, 6 नंतर 8, 8 नंतर 10 नंतर असे, म्हणजे आपण 2 घेऊ शकतो किंवा एका 2 सुरुवात करा, आम्हाला काही म्हणणं नाही. मला सांगा एक. ओके, घेता येईल, कसंही घेता येईल, 3-5 नाही. काय करायचं? सिंपल सिंपल जायचं, डोक्याला ताण घ्यायचा नाही. ठीक आहे, आता इथे मला सांगा ह्या व्हॅल्यूज कितीपर्यंत? हायस्ट किती आहे? 16. मग तुम्हाला वाय ऍक्सिस पर्यंत 16 जाता येतं का? जाता येतं सर. बरोबर आहे की नाही? मग आपल्याला मला सांगा, तुमची जी काही पेज असते, जे काही आपला ग्राफ पेपर असतो, तर ते 30 पर्यंत असेल, जेमतेम 25-30 पर्यंत असतात त्यामध्ये. तर मग आपण 16 हायस्ट, मग टाकायला सुरुवात करून टाका 1-2 पासून, काही फरक पडत नाही. ठीक आहे, ऑन वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1च घ्या. काय? 1 नंबर ऑफ स्टुडंट, 1 स्टुडंट. ओके, 1 स्टुडंट आहे, तर 1 सेंटीमीटर वर किती स्टुडंट आहे? तर एकच आहे. चला घ्या मग. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. इथं तर उरत नाही वरी घ्यायला. हा तुमचा वाय ऍक्सिस
15 झाला. आता हा 16 17. ठीक आहे. बरोबर आहे. आता हे अशा पद्धतीने दिलेलं आहे इकडे. हा आता इथून 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता हे मला काही गरज नाही आहे करायची. ठीक आहे. पण तरी आपण हे करून घेऊ. आता तुम्हाला माहिती आहे एक्स ऍक्सिस इकडे आहे. इकडे कोणता राहतो? एक्स डॅश असतो. इकडे कोण असतो? वाय डॅश. आणि इथं कोण असतो आपला? 0. आता बघूया आपण समोर गेल्यानंतर काय करणार आपण. आता इथे बघा इकडे लक्षात घ्या आता व्यवस्थित. डाटा दिसतोय आपल्याला. आता दिलेल्या माहिती आपण बघू. बघा बरं 0 पासून सुरुवात केली पहिले आपण. क्लास बघा 0 पासून सुरुवात केली असता डायरेक्ट कुठे रिडिंग भेटली तुम्हाला? 135 वर. आता इथून मोजत जायचं की 1 2 3 4 135 वर इथं लिहिणार का? नाही. पण हितच आपण पहिले व्हॅल्यूज करी 135 लिहिली तरी चालते. ठीक आहे. आता इथे लिहिणार आपण 135. काय लिहिणार आपण? 135 ते इतका कोणती व्हॅल्यू येईल रे ती? 140. 140 कारण आपण 1 सेंटीमीटर बरोबर काय घेतलेलं आहे? 5 सेंटीमीटर ऑफ हाईट. ओके. तर 135 ते 140 नंतर 140 ते 145 त्यानंतर 145 पासून 150 है ना. आणि 150 पासून 155 नंतर 160 165 170. बरोबर आहे. असं आहे. शिल्लकचे लिहिले तर काही फरक पडत नाही. जे तुमच्या कामीचं आहे तिथपर्यंत तुम्ही काम करायचं. पुढे जाऊया. आता इकडे आपण ऑलरेडीच घेतलाय की 1 सेंटीमीटर बरोबर 1 स्टुडंट आहे. म्हणजे इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि हा आपला 17. जिथपर्यंत काम आहे तिथपर्यंत जाऊया. तुम्हाला माहित आहे 135 ते 140च्या दरम्यान 135 ते 140च्या दरम्यान किती नंबर ऑफ द स्टुडंट आहेत रे? 4. 135 ते 140च्या दरम्यान किती स्टुडंट आहेत? 4. मोजा बघा आता 1 2 3 4 इथपर्यंत. बरोबर आहे. 135 ते 140च्या दरम्यान किती आहेत? तर 4 आहे. आला झाला काढून. त्यानंतर काय दिलेलं आहे तुम्हाला? 140 ते 145च्या दरम्यान किती आहेत? तर 12 स्टुडंट आहे. मग पुढे 12 तर इथपर्यंत. ठीक आहे. तर आता इथे हा तुमचा 12 येईल. इथून आता डायरेक्ट इथपर्यंत दिसतोय. त्यानंतर काय आता? त्यानंतर आहे 145 ते 150 किती आहेत? 16. 145 ते 150च्या दरम्यान किती आहे? 16 स्टुडंट्स आहेत इथून इथपर्यंत. ओके. त्यानंतर काय आहे? तर 150 ते 155च्या दरम्यान किती विद्यार्थी आहेत? 8. 8 कुठे आहे? इथं आहे. ठीक आहे. हा झाला तुमचा हिस्टोग्राम. म्हणा सर झाला नाही अजून. त्यातमध्ये एक गोष्ट मिसिंग आहे. काय? क्रिंक. काय आहे? क्रिंक राहिलं. कारण ही 0 पासून सुरुवात केली असता रिडिंग यायला. कुठपर्यंत रिडिंग नाही भेटली? 135 पर्यंत रिडिंग भेटली नाही. आणि त्याच त्याची घडी केली असता त्याला क्रिंक म्हणतो आपण. अशी ही आपल्याला साईड दाखवायची असते. ठीक आहे. दॅट इज द क्रिंक. आणि अशा पद्धतीने तुमचा हा हिस्टोग्राम झालेला आहे. आता तुम्हाला इथे व्यवस्थित समजलं असेल काय करायचंय काय नाही. तर स्केल कशा पद्धतीने घ्यायचं ते तुम्हाला समजलं असेल की या व्हॅल्यूज वर डिपेंड करते की तुम्हाला स्केल कशी घ्यायची आहे. तुम्ही इथं 1 2 न लिहिता तुम्हाला जास्तच वरती जाता आहे ना ग्राफ, तर तुम्ही 1 सेंटीमीटर वर 2 वर घेतलं चालते. 2 4 6 8 असंही घेतलं तरी काही फरक पडणार नाही. तुम्ही त्यानंतर हे घेऊ शकतात 4 8 12 म्हणजे 1 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे. असं सुद्धा घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्हाला हा हिस्टोग्रामचा पहिला प्रॅक्टिस सेट मधला 6.4 मधला पहिला एक्झाम्पल झालाय. म्हणजे दिलेल्या डाट्यावर ना आपण अशा पद्धतीने हा हिस्टोग्राम काढलेला आहे. आयतालेख काढलेला आहे. समजलं तुम्हाला? कोणाला अडचण आहे काही? ओके. स्केल कशी घ्यायची? आता स्केल तर आपण सांगितली ना. स्केल काय आहे? तर एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस. आता हे व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपल्याला ग्राफ पेपर समजून घेणं आहे. ज्यात आता ग्राफ आपल्याला काढला जो की आपला ग्राफ पेपर असतो ना त्याच्यावर बरोबर त्या ठिकाणी त्याला काय केलेलं असतं? अरेंज केलेलं असतं. त्यावर आपल्याला एक्झॅक्ट समजून येते. त्यामुळे तुम्हाला ग्राफ पेपर उद्याला आणायचा आणि तुम्ही ग्राफ पेपरवर एक्झाम्पल आपण ते सॉल्व्ह करणार. आता तसंही आपल्याला इथं स्केल तुम्हाला एक्झाम सांगितलंच ना तुम्हाला, किंवा याच्यामध्ये तर इंटरव्हल व्यवस्थित समजला आपल्याला की इंटरव्हल 5 5 असल्या करता ना, तर एक्स ऍक्सिस वर 1 सेंटीमीटर बरोबर काय 5 सेंटीमीटर घेतलाय.
बरोबर आहे. आणि वाय ऍक्सिस वर काय आहे, हायेस्ट व्हॅल्यू आपली 16 असल्या कारणाने आपण हे 16 लिहू शकत होतो वाय ऍक्सिस वर, म्हणून आपण 1 2 3 लिहिलं. 1 सेंटीमीटर बरोबर काय तर 1 स्टुडंट लिहिला. तेच जर का आपल्याला जागा कमी पडत असती समजा ही, तर हे जर का एखादी व्हॅल्यू जर का इथं 50 100 जर का असती, तर मला सांगा 1 2 100 पर्यंत लिहिलं असते का आपण? मग आपण त्या ठिकाणी त्याची अरेंजमेंट अशा पद्धतीने केली असती की जेणेकरून ह्या व्हॅल्यू सुद्धा त्यामध्ये लिहिल्या गेल्या पाहिजे. काय काय व्हॅल्यूज अशा येणार आहे, हजारामध्ये येतील. मग आपण तिथे सुरुवात करणार 1 पासून तर 1000 पर्यंत लिहिणार आहे. तशी त्याची ते आपल्याला स्केल लिहावा लागेल. 1 सेंटीमीटर बरोबर त्याची व्हॅल्यू अशी सपोज करावी लागेल की बा 1 सेंटीमीटर बरोबर 10, 1 सेंटीमीटर बरोबर 100, असं काहीतरी तुम्हाला तिथे सपोज करावा लागणार आहे. ठीक आहे. त्यातली ज्या एक छोट्या छोट्या रेषा असतात ना, त्याला तिथे तुमची व्हॅल्यू त्या कम्पेरेटिव्हली त्याची व्हॅल्यू बदलते राहते. मग ठीक आहे. मग समजा तुम्ही 0 ते 10 एक सेंटीमीटर बरोबर काय म्हणलं तुम्ही 10 व्हॅल्यू घेतली, म्हणजे प्रत्येक एका लाईनची व्हॅल्यू किती असणार आहे 1. दुसऱ्या लाईन पर्यंत 2, तिसरी लाईनला 3, अशा व्हॅल्यू. आणि असं करता करता जो 1 सेंटीमीटर होईल ना कम्प्लीट, तर 1 सेंटीमीटरला व्हॅल्यू काय राहील 10. पुढचा एक जो सेंटीमीटर असेल तुमचा 20, म्हणजे इथून 10 तर पुढची एक लाईन काय असणार आहे मग 11वी, त्याच्या पुढची असणार आहे 12वी, अशी जी 20वी लाईन असेल तिला आपण 20 म्हणलेलं आहे. म्हणजे त्या रिलेटेड जी तुम्ही व्हॅल्यूज घेतलेली आहे तर त्यानुसार त्याची व्हॅल्यूज राहते. आता इथं आपल्याला ग्राफ पेपर असल्या कारणाने आपण अशा पद्धतीने इथे समजून घेतलेलं आहे. ठीक आहे. ग्राफ पेपरवर व्यवस्थित आणखीन तुम्हाला समजून जाईल. समजलं?